महाराष्ट्र विधानसभा चुनाव में करारी हार के बाद शिवसेना यूबीटी प्रमुख उद्धव ठाकरे को फिर झटका लगा है। खबर है कि बुधवार को पार्टी के एक साथ कई पूर्व पार्षद भारतीय जनता पार्टी में शामिल हो गए हैं। खास बात तो ये है कि दल बदल ऐसे समय पर हुआ है जब मुंबई में बीएमसी चुनाव की तैयारियां जोरों पर है। हालांकि अभी चुनाव की तैयारियों का ऐलान नहीं हुआ है। बता दें कि उद्धव ठाकरे को पुणे में बड़ा झटका लगा है। शिवसेना यूबीटी के हजारों नेताओं ने पार्टी को टाटा बाय बाय कहते हुए भाजपा का दामन थाम लिया है। शिवसेना यूबीटी के कई बड़े नेता भाजपा के प्रदेश अध्यक्ष और राजस्व मंत्री चंद्रशेखर बावनकुले की मौजूदगी में भाजपा में शामिल हो गए। शिवसेना यूबीटी के नगर सेवक विशाल धनवड़े, बाला ओसवाल, प्राची आल्हाट, पल्लवी जावले, संगीता ठोसर अपने हजारों समर्थकों के साथ भारतीय जनता पार्टी में शामिल हुए। वहीं महाराष्ट्र भाजपा प्रमुख चंद्रशेखर बावनकुले ने मंगलवार को पुणे के 5 पूर्व शिवसेना यूबीटी पार्षदों को पार्टी में शामिल कराते हुए उन्हें भाजपा के अनुशासन का पालन करते हुए 12 जनवरी तक 1000 लोगों को सदस्य बनाने का लक्ष्य दिया है। बावनकुले ने कहा, राज्य भाजपा का अधिवेशन 12 जनवरी को होना है। पार्टी ने राज्य में पार्टी सदस्यों के नामांकन के लिए अभियान शुरू किया है। पूर्व नगर सेवकों का भाजपा में स्वागत है और अब उन्हें अपने अपने क्षेत्र में हर घर जाकर 1000 सदस्य बनाने चाहिए। उन्होंने कहा कि शिवसेना यानी कि यूबीटी ने कांग्रेस से हाथ मिलाते हुए हिंदुत्व की विचारधारा को त्याग दिया है। उन्होंने ये भी कहा कि हमने लोकसभा चुनाव के दौरान एमवीए उम्मीदवारों के विजय जुलूस में पाकिस्तान के झंडे लहराते हुए देखे हैं। शिवसेना का सच्चा कार्यकर्ता इस बात से परेशान है कि पार्टी ने कांग्रेस से हाथ मिलाने के बाद क्या क्या किया। साथ ही चंद्रशेखर बावनकुले ने कहा कि शिवसेना यूबीटी के नगर सेवक विशाल धनवड़े, बाला ओसवाल, प्राची आल्हाट, पल्लवी जावले, संगीता ठोसर अपने हजारों समर्थकों के साथ भारतीय जनता पार्टी में शामिल हुए। इनके पार्टी प्रवेश से पुणे शहर में भारतीय जनता पार्टी को और ताकत मिली है। पार्टी में सभी का स्वागत है। साथ ही अगले पार्टी के कार्य के लिए शुभकामनाएं। ब्यूरो रिपोर्ट, खबर 24 एक्सप्रेस, मुंबई, महाराष्ट्र। पक्ष प्रवेशाला उपस्थित भारतीय जनता पक्षाचे नेते, राज्याचे पूर्व अध्यक्ष आणि मंत्री माननीय चंद्रकांतदादा पाटील साहेब, संघटन पर्व 2024 चे प्रभारी माजी मंत्री रवींद्र चव्हाण जी, आपल्या मोदी सरकारमध्ये कमी काळात लोकप्रिय झालेले केंद्रातले राज्यमंत्री मुरली अण्णा मोहोळजी, आपल्या पक्षाचे पुण्याचे अध्यक्ष धीरज घाटेजी, आपल्या पक्षाचे राज्याचे महासचिव राजेश पांडेजी, बाबा मिसाळजी, आमदार सुनील कांबळेजी, आमदार नरेंद्र मेहताजी, आमदार अमित गोरखेजी, या ठिकाणी उबाठा शिवसेनामधून हजारो समर्थकासहित ज्यांनी पक्षप्रवेश केला असे श्री विशाल धनवड़ेजी, श्री बाळा ओसवालजी, सौ संगीता ठोसरजी, सौ प्राचीताई आल्हाटजी, सौ पल्लवी जावड़ेजी, संतोषजी सोनवणे, शुभम दुगाने, श्री राठोड, अमोल रासकर आणि अनेक मान्यवरांचे पक्षप्रवेश आता होणार आहे। खरं तर पक्षाचं संघटन पर्व सुरू आहे आणि संघटन पर्वामध्ये आपण 1.5 कोटी सदस्य संख्या असलेला पक्ष हा या ठिकाणी नोंदणी करतो आहे आणि अशा वेळी माननीय मुरली अण्णा मोहोळजी यांच्या पुढाकाराने चंद्रकांत दादा आणि धीरज घाटेजी आमच्या पुण्याच्या संपूर्ण टीमने हा जो राज्याला शोभेसा असा पक्षप्रवेश केला, कारण यापूर्वीच्या सर्व नेतृत्वाने मांडला आहे की उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये हिंदुत्ववादी विचारांना मागच्या 2.5 वर्षामध्ये ज्या पद्धतीने विचाराची तडजोड करण्यात आली, आपल्याला 1000 उदाहरण देता येईल की उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची जे शिवसेना आहे त्यामध्ये तर जेव्हा जेव्हा हिंदुत्वाचा विचारला तेव्हा तेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या म्हणजे शरद पवार साहेब असतील किंवा
काँग्रेस असेल यांच्या विचारासोबत उद्धव ठाकरे गेले. या महाराष्ट्राला कधी नव्हे असा हिंदुत्वादी विचाराची तडजोड झाली. सत्तेकरता हिंदुत्वाचे विचार सोडण्यात आले आणि त्यामुळं आपण याही घटना बघितल्या की उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या लोकसभेच्या खासदार जे निवडून आलेत त्या लोकसभेच्या खासदारांच्या निवडणुकीच्या विजय रॅलीमध्ये पाकिस्तानचे ध्वज फडकण्यात आले आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांचा वारंवार अपमान झाला. अशा अनेक घटना या महाराष्ट्रामध्ये आपल्याला मागच्या 2.5 वर्षात पाहायला मिळाल्या आणि म्हणून अशा हिंदुत्वादी विचाराने लहानपणापासूनच तयार झालेले कार्यकर्ते विचलित झाले आणि त्याचा परिणाम असा आहे की आज उद्धव बाळासाहेब ठाकरे जी शिवसेना आहे या पक्षाला सोडून मूळ हिंदुत्ववादी विचाराच्या भारतीय जनता पार्टीच्या भूमिकेला स्वीकारून आज या ठिकाणी हे पक्षप्रवेश झाले आहेत. मला अभिमान आहे ज्या पद्धतीने विशाल धनवडे आणि बाळा ओसवाल बोलले की आम्ही एका विचाराचे आहोत आणि हिंदुत्वाच्या विचाराकरता आमची बांधिलकी आहे आणि म्हणून आम्ही हा पक्षप्रवेश करतो आहे. मला त्यांच्या याच्याकरता अभिनंदन करायचं आहे की जेव्हा मला देवेंद्रजींचा फोन आला माननीय मुख्यमंत्री महोदयाचा, त्यांनी मला हे सांगितलं की त्यांना शुभेच्छा त्यांनी दिल्याच आहे, त्यांची भेटही त्यांची झाली आहे, पण त्यांनी मला सांगितलं की हे अत्यंत चांगले कार्यकर्ते आहेत आणि कार्यकर्ता म्हणून विचाराशी जुळलेले आहेत, आपल्या संघटनेला सोबतचे काम ते करतील आणि कुठल्याही स्वार्थाने आज त्यांनी कुठलाही पदाधिकार कुठल्याही नगरसेवकाच्या तिकिटा वगैरे काही न मागता या ठिकाणी पक्षप्रवेश केले. आपल्या मोदींच्या नेतृत्वातला भारत, मोदीजींनी विकसित भारताचा संकल्प केला आहे, देवेंद्रजींनी विकसित महाराष्ट्राचा संकल्प केला आहे आणि मग आज जो पक्षप्रवेश होतो आहे तो विकसित भारताच्या संकल्पाला साथ देण्याकरता, देवेंद्रजींच्या विकासाच्या व्हिजनला साथ देण्याकरता, उद्याच्या पुणे शहराच्या विकासामध्ये महाराष्ट्र सरकारचा, दिल्ली सरकारचा, केंद्र सरकारचा, डबल इंजिन सरकारचा महत्वाचा रोल असणार आहे आणि मुरली अण्णासारखा एक युवा राज्यमंत्री आज अमित सोबत मोदी सोबत काम करतायत. एक पुणे शहराचं मोठ्या प्रमाणावर डेव्हलपमेंट आपल्या या पक्षप्रवेशामध्ये दडलेलं आहे आणि त्यामुळं चंद्रकांत दादांनी सांगितल्याप्रमाणे आणि रवींद्र चव्हाणजींनी सांगितल्याप्रमाणे मी एवढंच सांगेल, हा पक्षप्रवेश अत्यंत महत्वाचा आहे. यातनं संघटन पर्वाची दिशा ठरते आहे. मी आपल्या सर्व पक्षप्रवेश झालेल्या पदाधिकाऱ्यांना, नगरसेवकांना 12 तारखेच्या अधिवेशनामध्ये आपण सर्वांनी यावं असं निमंत्रण देईलच, पण आज माझी अशीच विनंती आहे की आपण इथनं गेल्यावर आपल्या ज्या नवीन टीमने किमान या 12 तारखेपर्यंत 1,000 नवीन सदस्यांची, प्राथमिक सदस्यांची नोंदणी आहे की आपापल्या नगरसेवकांनी, जसे 5 नगरसेवक विशाल आहेत, बाकी सर्वच आहेत, त्यांनी आपापल्या भागात उद्यापासनं घरोघरी जाऊन भारतीय जनता पार्टी करता प्राथमिक सदस्याची नोंदणी करून घ्यावी आणि 12 तारखेच्या अधिवेशनामध्ये आपण त्या ठिकाणी सर्वांनी आपल्या या अधिवेशनामध्ये आपण सर्वांनी राहावं. आपल्या केंद्रीय नेतृत्वाची आपली ओळख होईलच. जसं मुरली अण्णांनी सांगितलं, चंद्रकांत दादांनी सांगितलं की भारतीय जनता पार्टीमध्ये आपण आल्यानंतर कुठल्याही पद्धतीने आपल्या पक्षामध्ये पूर्ण खुली छूट आहे. आपल्याला जेवढं उडता येईल तेवढं उडायची या ठिकाणी मुभा आहे आणि दादांनी सांगितल्याप्रमाणे आपल्या संघटनेच्या जुन्या कार्यकर्त्याला, नवीन कार्यकर्त्याला सोबत घेऊन आपल्या संघटनेचा जो आत्मा आहे की आपण खऱ्या अर्थाने सर्वांना सोबत घेऊन जाण्याची भूमिका आणि जुन्या नवीन कार्यकर्त्यांना ओळखून त्या ठिकाणी पुढे नेण्याची, संघटना नेण्याची भूमिका ही अत्यंत महत्त्वाची राहणार आहे. मी 5ही नगरसेवकाचं, त्यांच्यासोबत आलेल्या हजारो कार्यकर्त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि आश्वस्त करतो की आपला पक्षप्रवेश हा आपल्याला उंची देईलच, पण समाजाच्या शेवटच्या गरीब माणसाच्या कल्याणाकरता ज्या केंद्र सरकार, राज्य सरकारच्या योजना आहेत त्या योजनाच्या माध्यमातून समाजाची त्या ठिकाणी उन्नती करण्याकरता आपला पक्षप्रवेश हा पक्षाकरता महत्त्वाचा आहे. मला आशा आहे की आपले जे आता 5 नगरसेवक आहे आणि आपले प्रमुख पदाधिकारी या ठिकाणी पक्षात आले आहेत त्यांनी
आपल्या डबल इंजिन सरकारच्या योजना समाजापर्यंत पोहोचवाव्या, जनतेला जोडावं आणि पुणे शहराच्या डेव्हलपमेंटमध्ये आपण सर्वांनी साथ द्यावी. देवेंद्रजीच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्र मजबूत करूया आणि संघटन पर्वामध्ये माननीय रवींद्र चव्हाणजी बसले आहेत. संघटन पर्वामध्ये सुद्धा आपला सर्वांचा महत्त्वाचा रोल आपण सर्वांनी करावा एवढीच विनंती करतो. आपल्याला पक्षातर्फे खूप खूप शुभेच्छा येतो. आजपासून आपण भारतीय जनता पार्टीचे नेते म्हणून त्या भागात अत्यंत चांगल्या पद्धतीने आणि त्या ठिकाणी तर पुणे आता तर आमच्या सर्वांसाठी आनंदाची गोष्ट आहे की दादा आहेत, मुरली आहे, इतकी मोठी पॉवर सेंटर आहे पुणे, माधुरीताई मिसाळ आहेत आणि आपले एवढे आमदार आहेत. एक सुंदर समन्वय सर्वांचा आहे. म्हणजे कुणाला दृष्ट लागू नये असे पुणे शहराची संघटना आहे आणि आपलं त्या ठिकाणी काम आहे. मी सर्वांचंच मनापासून अभिनंदन करतो आणि हा पक्षप्रवेश झाला असं जाहीर करतो. खूप खूप धन्यवाद.